नागनाथ, अरे एवढी बाहेर सोड मला, मला जाऊ दे. नागनाथ सोड मला. आहे असे फेऱ्या मारू नको, मला अजून भ्या वाटतंय. युवराज, किती घाबरट रे तू, जरा तरी झिटो. अगं आहे, आता बत्तूराबा यायला पाहिजे होतं. मला बी त्यांची काळजी वाटते रे. मग आपण जायचं का कुठं? त्या नागनाथाच्या घरला. दोघांनी? अगं आहे, आबासनी काय झालं असेल तर. आपल्याला काही कळायचं बी नाही. चल मग. हो, चल चल. अहो, पद्मिनी अशी अचानक न सांगता का निघून गेली असेल हो? म्हणजे आपल्या कुठल्या गोष्टीचं तिला इतकं वाईट वाटलं असेल, किंवा आपलं काही चुकलं का? काय वाटतं तुम्हाला? असं काही नाहीये सुरादेवी. आपल्याला जेवढं शक्य झालं तेवढं आपण सगळं व्यवस्थित केलंय. अहो, मग असं काय घडलं की न सांगता ती निघून गेली? आता तरी आपल्याला तसं काही नक्की सांगता येणार नाही, पण काहीतरी घडलं एवढं नक्की. नागनाथ सुद्धा म्हणाला ना की त्याला काहीतरी जाणवलं म्हणून. हो, मला तर काळजी वाटते तिची. काही धोक्याचं तर नसेल ना? आता ती माघारी परत आल्यावरच कळेल की काय घडलंय ते. अहो, ती माघारी येईल ना? म्हणजे जर ती नागनाथला सापडलीच नाही तर? बहुतेक नागनाथला अंदाज आलाय की काय घडलंय ते, त्यामुळे तो आणेल तिला शोधून. मला ना नागनाथाचं कधी कधी काही कळतच नाही बघा. आजकाल तो सगळ्या गोष्टी आपल्यापाशी मन मोकळेपणानं बोलत नाही. अगं, आपल्या दोघांची काळजी आणखी वाढायला नको म्हणून काही गोष्टी नसेल सांगत तो आपल्याला. अहो, पण आपण त्याचे आई बाबा आहोत ना. त्याने त्याच्या मनातली काळजी जर आपल्याला सांगितली तर ती कमी करायला आपण त्याला मदतच करू ना. ठीक आहे, आपण बोलून घेऊ तसं तो आल्यानंतर त्याच्याशी. पण आता ते दोघं फक्त सुखरूप घरी यायला हवे. अहो, तेच अवघड होणार आहे आता. नागनाथ गावातून घरी याला तरी काही प्रश्न नाही, त्याला कोणी काही बोलणार नाही. पण जर पद्मिनी गावातून येताना लोकांना दिसली तर लोक तिला पुन्हा प्रश्न विचारतील. तिला त्रास द्यायला ही कमी करणार नाहीत ते. थांब तू, नको काळजी करूस. येतील ते दोघं सुखरूप. तू महादेवांवर विश्वास ठेव, काही होणार नाही. हो ना, आता त्यांच्याकडूनच आस आहे. देवा महादेवा, तुम्ही नागनाथाला सहाय्य करा आणि त्या दोघांना सुखरूप लवकरात लवकर घरी आणा. पद्मिनी आई, तू इथे उभी का? तू घरी चल, मी सांगते तुला. नागनाथ, अरे किती वेळ झाला, कुठे होता तुम्ही दोघं? आपण घरी जाऊन बोलूयात. ठीक आहे, आपण निघूया. चला. आहे, कधी येते लाभा? गिरजे, गिरजे. अहो, अहो, काय झालं? एवढं का धावत आला? आबा, काय होतंय तुमसनी? अहो, बोला की, एवढा का घाबरलायसा? गिरजे, काही बोलू नको. पाणी, पाणी आण आधी मला. युवराज, पाणी आण.
बोला की काय होतंय तुम्हासनी? युवराज पाणी आण लवकर. थांबा इथं बस. छातीत लय त्रास होतोय मला. किरजे किरजे मी जगत नाही आता. उगा सवंगावानी बोलू नका. तरी मी तुम्हाला आधीच म्हणले होते तिकडे जाऊ नका म्हणून. त्या नागिनीच्या मागे गेलता ना तुम्ही. होय, मी जगत नाही, मी जगत नाही. अहो असं काय बोलताय? नागिन डसली बिसली का काय तुम्हासनी? तसं नाही. मला श्वास घेता येत नाही. छातीत धडधडते. टुचके धरले. हात बी कापतात. किरजे किरजे मी आता जगत नाही. किरजे थांबा, काय होत नाही तुम्हासनी. तुम्ही एक काम करा, इथं झोप झोप. आय आबा बघ कसं करतात. त्यासनी काय व्हायचं नाही ना. काय होणार नाही त्यास. थोडा वेळ झोपू दे, मग ठीक होत्याल ते. पद्मिनी, आता जे झालं ते झालं, पण यापुढे तू न सांगता कुठेही जाऊ नकोस. जर तुम्ही आम्हाला बाहेर जाताना बोलला असतात तर आम्ही तुम्हाला जाऊन दिलंच नसतं. हो ना, तुला काही झालं असतं तर नागनाथाला काय वाटलं असतं? त्याच्यासाठी तू किती महत्वाची आहेस माहितीये ना तुला. बरोबर आहे, नागनाथलाही ते सहन झालं नसतं. तुम्ही त्याला जन्म दिलाय आणि त्याचा खूप जीव आहे तुमच्यावर. हो भाऊ, पण आज मला त्या पाटलांना धडा शिकवायचाच होता. त्यांचं आता अति होत चाललंय. आणि जे लोक माझ्या नागनाथला त्रास देतात त्यांची खूप चीड आली आहे मला. आज जर नागनाथ मध्ये आला नसता तर मी त्या पाटलांना शिक्षा केलीच असती. अगं पद्मिनी, पण निदान नागनाथाला तरी सांगायचं होतंस ना. कारण पद्मिनीताई, त्या पाटलाकडे खूप माणसं आहेत, ते काहीही करू शकतात. त्यामुळे तुम्ही बाहेर असुरक्षित आहात. हो ना, आता त्या पाटलाला कळलं असेल की तूच त्याची खरी आई आहेस म्हणून. कदाचित कळलं नसेलही, पण आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की यापुढे तुम्ही घराबाहेर जाऊ नका. तुम्ही इथं सुरक्षित आहात. थांबा थांबा थांबा, कुठे चाललात? बडे बाबा आणि गोरख बाबांना भेटायला ना? अरे आम्ही आत्ताच जाऊन आलोया. त्या दोघांनी सांगितलं त्यांनी भंडारा घातला म्हणून समदे खुश आहेत म्हणून. समद्या लोकांनी लई आनंद झालेला आहे. आता तुम्ही जाऊ नका त्यांच्या दर्शनाला, ते ध्यानाला बसलेत. आणि तसं बी बडे बाबांनी आता आम्हाला राजाकडे जायला सांगितलंय. होय, तर राजाला शेवटचा निरोप धाडलाय त्यांनी. म्हणले का त्याला जाऊन सांगा, लोकांनी जर का त्रास दिला तर राजाला त्याच्या गादीवरनं खाली उतरावं लागल. आणि आता त्यांनी सांगितलं तर जावंच लागेल म्हणा. अहो न जाऊन सांगताय कुणाला? तसा विचार बी मनात आणू नका. बडे बाबासनी समद कळतंय. आणि गोरख बाबा आमासनी म्हणालेत त्याला काय बी घाबरायचं कारण नाही, आपली त्यांच्यावर श्रद्धा आहे ना. मग जाऊ राजाला भेटायला. दरबारात जायच्या आधी आपल्याला नगरातून लोकांनी सांगत जायचंय, राजाची माणसं लय खोटं वागतात, लोकांनी त्रास देतात, आणि तो परधान तर लय आतल्या गाठीचा आहे.
किती बी त्रास झाला तरी देवाचं नाव घ्या. बडे बाबा आणि गोरख बाबा यांच्यावर विश्वास ठेवा. आणि आपण त्यांच्यासोबत उभं राहिलो तरच राजा वाटणीवर येईन. तुम्हाला वाटत असेल हे दोघं साधू बाबा काय करतील? राजाचा सैनिक लय हाय. पण तसं नाही. त्या दोघांनी जर ठरविलं ना ह्योच राजा नाही समद्या राजासनी पायाशी आणतील बघा. आता बघाच तुम्ही लवकरच कशी महेंद्र राजाला शिक्षा करतात हे दोघं. महाराज महेंद्र वर्माचा विजय असो. 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 प्रधानजी, तुम्ही या गावकऱ्यांना आमच्या महालात प्रवेश दिलाच कसा? क्षमा करा महाराज, मी यांना इथे घेऊन येण्याचा उद्देश वेगळा आहे. प्रधानजी, आपल्या उद्देशावर आमचा आधीपासूनच विश्वास नाहीये. महाराणी, आपण आधी या लोकांचं म्हणणं ऐकून घ्या, नंतर आपला निर्णय कळवावा. यांना इथे घेऊन येण्याचं असं काय प्रयोजन आहे? महाराज, हे आपल्या गावातली गावकरी जरी असले तरी ते आपल्याकडे आलेले दूत आहेत. राजधर्मानुसार आलेल्या राजकीय दूताचे संरक्षण करणे हे आपलं कर्तव्य आहे आणि मी त्याचं पालन करतो आहे. कोणाचे दूत? मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचे. काय निरोप पाठवलाय त्या साधूंनी? सांगा महाराजांना. गोरख बाबा आणि बडे बाबांचा निरोप आहे की महाराजांनी प्रजेला त्रास देणं थांबविलं पाहिजे. आणि तुम्ही जे लोकांना उपाशी ठेवता आणि त्यांचं धान्य उचलून कोठारात नेलं त्यामुळे गोरख बाबा लय चिडल्यात. ते म्हणालेत की तुम्ही जर हे समजा थांबविलं नाही, तुमच्या वागण्यात सुधार केला नाही तर तुमची राजसत्ता जाऊ शकते. आणि गोरख बाबा तुम्हाला राजगादीहून काढून टाकतात. यापुढे एक शब्द जरी बोललास तरी तुझी जीभ छाटली जाईल. माझ्याच समोर येऊन मलाच माझ्या गादीवरून पाय उतार करण्याची भाषा करतोस तू? प्रधानजी, या सगळ्यांना आताच्या आता हत्तीच्या पायाखाली तुडवा. माफी करा महाराज, आम्ही फक्त निरोप घेऊन आलोय. तुला मध्ये बोलायची अनुमती अजून मी दिलेली नाहीये. प्रधानजी, मी दिलेल्या शिक्षेचं लगेच पालन झालं पाहिजे. क्षमा करा महाराज, मी एक बोलू का? महाराज, हे गावकरी चुकीचे जरी बोलत असले तरीही आपल्याला राजधर्म पाळावा लागेल. आज राजधर्म मोडला तरी चालेल. महाराज, प्रधानजी योग्य बोलत आहे. तुम्ही बाहेर थांबा, मी भेटायला येतो तुम्हाला.
माझ्या राज्यातले गावकरी त्या साधूंकडे जातात, त्या साधूंची भक्ती करतात, इथपर्यंत ठीक होतं. पण माझ्याच राज्यातली जनता माझ्याच शत्रूचे दूत बनून माझ्या समोर येऊन मलाच काही सुनावेल, हे जरा अतिच झालं प्रधानजी. त्या साधूंचे पाऊल अतिच आहे महाराज. साधूंचं आपण नंतर पाहू, पण ह्या गावकऱ्यांना शिक्षा करावी लागेल प्रधानजी. त्यांच्यावर दुसरा कोणताही गुन्हा दाखवा, पण त्यांना शिक्षा करा. हे गावकरी फक्त माध्यम आहेत. आपले खरे शत्रू ते 2 साधू आहेत. मला वाटतं त्या साधूंनी या गावकऱ्यांचा वापर करून त्यांचा निरोप आपल्यापर्यंत पाठवला. तसा आपणही यांचा वापर करू. प्रधानजी, आपण काय सुचवा? महाराज, त्या 2 साधूंना प्रत्यक्ष युद्धात हरवणं शक्य वाटत नाही. आपल्याला त्याची तशी प्रचिती आली आहे. महालावर वीज पडून पडझड झाली आहे. आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष युद्ध न करता कूटनीती वापरूनच हरवणं त्यांना सोयीस्कर राहील. मलाही हेच वाटत आहे. पण हे होणार कसं? महाराज, आपण त्यांच्यापुढे एक प्रस्ताव ठेवूया. त्यांचा जो आपल्यावर राग आहे त्याचे निवारण करण्याचा प्रयत्न करूया. ते साधू आहेत, सामान्य मनुष्य नाही. त्यांना आपल्याकडून काहीतरी दान करूयात. म्हणजे त्यांना शरण जायचं नाही, ते लवकरात लवकर आपल्या राज्यातून जातील असं करायचं. त्यासाठी या राज्यात सर्व ख्याली खुशाली आहे असं त्यांना वाटलं पाहिजे. पण त्यांना हे वाटण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? महाराज, त्यांना आपण इथे एखादं मठ बांधून देऊ. त्यांना हवं असेल तर त्यांना इथे जमीन देऊ, गोदान करू. मग याचा अर्थ आपण त्यांना घाबरलो असं नाही होत का? त्यांनी तो निरोप पाठवला तो आपल्याला राग येण्यासाठीच. आपण रागाच्या भरात काही कृत्य कराल ते याचीच वाट पाहत आहेत. त्यांना जे अपेक्षित आहे त्याच्या विपरीत आपण वागायचं, अगदी अनपेक्षित. ते जसे आपल्या प्रजेचा वापर करतात तसा आपण त्यांचा वापर करायचा, आपल्या प्रजेवर अंकुश ठेवण्यासाठी. अगदी बरोबर आहे महाराणी साहेब. आणि एवढं सगळं करूनही त्यांनी माझा अपमान केला, माझी अडवणूक केली, तर याचा शेवट त्यांच्या मृत्यूने होईल. श्रीपाद दादा, दादा, आईने बोलवलं आहे. मी येतो, तुम्ही जा. आई, श्रीपाद दादा येत नाहीये.
श्रीपाद, आज सकाळपासून देवघरातच बसून आहेस. सकाळपासून दूध घेतलं नाहीस, जेवायला आला नाहीस. काय झालंय? मला काहीच नकोय. अरे, भूक नाही का लागली? आज माझा उपवास आहे. भूक नाही लागत. पण आज आहे तरी काय असं? हा, काय झालंय? मी नर्मदेला भेटायला जाणार आहे.